नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या ब्लॉगची शूट थोडीशी रात्री होते कारण की आज आपण हा जो हजार्ड लाईटचा लॅम्प आहे म्हणजे जो फ्लॅशर आहे इंडिकेटर तो आज लावणार आहे बाईकमध्ये। तर चला प्रोसेस आपण स्टार्ट करू आणि बाकीची काय प्रोसेस आहे तुम्हाला ती दाखवतो मी। तर चला वेलकम टू आपली बाईक। तर फ्लॅशरचा उपयोग आपल्याला खूप काही म्हणजे झापूक होणार आहे, बाकी काही विषय नाही। तर चला इन्स्टॉलेशन करून घेऊ। हा तर मला पडलेला आहे जवळपास 100 रुपयामध्ये। लेट्स गो। सर्वात अगोदर आपल्याला फेरिंग खोलावी लागणार आहे, तर फेरिंग खोलून घेऊ। तर चला फ्लॅशर आपण बसवून घेऊ। तर हा आहे फ्लॅशर। तर ह्याच्यात जो तर मित्रांनो संपूर्ण वायरिंग तर झालेलं आहे। तर आता तुम्हाला लास्ट डेमो दाखवते कशा प्रकारे वायरिंग केलेलं आहे ते। तर लेट्स गो, तुम्हाला चेकआउट करतोय कशी वायरिंग केलं आहे। हा आहे फ्लॅशर, याच्यामधनं 4 वायर निघलेले आहेत, ज्या की ह्या तुम्ही पाहू शकता। ह्या 4 वायर आहेत, तर 2 येलो आहेत, त्या 2 पॉझिटिव्ह इंडिकेटरमध्ये जोडलेले आहेत। तर ह्या 2 येलो आहेत ना, त्या दोन्ही पॉझिटिव्ह इंडिकेटरमध्ये जोडलेले आहेत। आणि ही जी ब्लॅकवाली दिसते ही, तर ती आपण निगेटिव्हमध्ये टाकलेली आहे, जी की 2 वायर एकत्र येतात त्याच्यामध्ये टाकलेले आहे। आणि ही जी मेन वायर आहे रेड, त्याच्यामध्ये आपल्याला करंट मिळणार आहे। तो करंट मी या स्विचमधनं घेतलेला आहे, जी की बाईक PS6 आहे। तर या स्विचमध्ये तुम्हाला ही इकडनं येते, जी की मेन इंजिनकडनं येते, आणि ही स्विचची वायर आहे। तर स्विच जेव्हा आपण ऑन करतो त्यावेळेस या स्विचमध्ये करंट येतो। आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी तर 2 लाईटसाठी जोडलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता इकडे एक माझी दुसरी एक लाईट आहे, ही जी खालची, तर ती लाईटसुद्धा मी त्याच्यावरच केलेली आहे। तर चला तुम्हाला लास्ट डेमो दाखवतोय कसं काय केलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी लाईट आहे ना, ती या स्विचची आहे। तर हा स्विचवर आपण पूर्णपणे इंडिकेटर ब्लिंकिंगचं काम केलेलं आहे। तर हा स्विच मला नव्हतं वाटत काय उपयोगाचा आहे, तर हा स्विच आपण खास इंडिकेटरसाठी जोडलेला आहे। तर पूर्णपणे प्रोसेस तर तुम्ही पाहिलेला आहे। तर चला आता लास्ट सगळं वगैरे व्यवस्थित फिट करून घेऊ आणि आपल्या गाडीचं लास्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे। तर मित्रांनो संपूर्ण काम तर झालेलं आहे बाईकच्या फ्लॅशरचा। तर जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतोय कशा प्रकारे वर्क करते। तर नॉर्मल तुम्हाला दाखवलं होतं, पण तरी पण मला वाटतं अजून काही पूर्णपणे मोड्स आहेत ते वगैरे तुम्हाला दाखवून द्यावे त्याचे। तर चला लास्ट चेकआउट करूया की किती फ्लॅशर आहेत आणि किती मोड्स आहेत। तर चला तुम्हाला ओव्हरव्ह्यू पूर्णपणे दाखवतोय। तर चला, तर ही आहे बाईक, आणि बाईकमध्ये तुम्हाला तर माहीत आहे आपण KTMचे इंडिकेटर लावलेले आहे, जे की पूर्णपणे भरपूर ब्राईट तर आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर स्विच आपण ऑन करूया। तर कशा प्रकारे, तर इग्निशन ऑन झालेलं आहे, इग्निशन ऑन झालेलं आहे। तर इग्निशन पुन्हा आपण ऑफ करूया, अगोदर चेकआउट करूया की हे बघा इंडिकेटर वर्क करत नाही आहेत। तर इग्निशन ऑन जरी असलं तरच वर्क करते इंडिकेटर, विदाऊट तर नाही। इग्निशन ऑन झालेलं आहे। तर आता आपण चेकआउट करूया। तर हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे प्रॉपर वर्क करते। तर थोडंसं लांबनं बघू, अशा प्रकारे काही ब्लिंकिंग होते जी की तुम्ही पाहू शकता। तर आता हा फर्स्ट मोड आहे, आता आपण मोड्स चेंज करू। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, तर 16 मोड्स आहेत टोटल आपण चेक केले आता जस्ट। तर अशा प्रकारे काही ओव्हरव्ह्यू आहे, जे की तुम्हाला अगोदर सांगतो जी फ्रंट लाईट आहे ती अशा प्रकारे ब्लिंक करते। तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट आउट, आणि अजून काही बाईकच्या रिलेटेड व्हिडिओ असतील ते आपण तुम्हाला
मिळतील या चॅनलवर. तर चला बाय बाय. आणि जे की तुम्हाला मी दुसरी लाईट बोलत होते जी की कोणती आहे तर इकडे फॉग लॅम्प लावलेला आहे. तर हे जे तुम्ही पाहू शकता हे आहेत फॉग लॅम्प आणि त्याचं स्विच आहे या ठिकाणी जे की खूप कोणाला दिसत पण नाही. तर फॉग लॅम्प अशा प्रकारे ब्लाईट आहेत. आणि सगळं जर चेकआउट जर करायचं झालं तर अशा प्रकारे काही ओव्हरव्ह्यू मिळतो पाहायला जो की खूपच ब्राईट आहे. आणि तुम्ही तर पाहू शकता अशा प्रकारे काही ब्लिंकिंग होते जी की नॉर्मली बाईक आपली. तर कसं वाटलं कमेंट आउट करा.